हा जो काही निर्णय घेतलाय तो का घेतला असेल हे समजू शकते मी. अप्पे, तू आधी का नाही ग भेटवलं सामोलला? बाबा मलाही भेटवायचं होतं, पण त्याआधीच रुपाली ताईंकडनं कळालं की अर्जुनचा साखरपुडा होतो. मला खूपदा वाटलं बोलावं, पण हे सगळं कळाल्यानंतर जर मी आले असते तर सगळ्यांना हेच वाटलं असतं की मी अर्जुनचा साखरपुडा मोडण्यासाठी आले. आता काय करायचं ना तीच कळना झालंय बघ. अगं त्या वेळेला परिस्थिती वेगळी होती ग. पण आता अर्जाच्या आयुष्यात अमोल आलाय, त्याला त्याच्या बरोबर राहूसं वाटतंय ग. मोलचं तरी काय वेगळं आहे बाबा, दोघांची पण एकमेकांसाठीची ओढ अगदी सारखी आहे. अप्पे, अगं आरच्या इथं असला ना की आर्याला त्रास होतो ग. आता होणारी बायको म्हणून तिच्या बी अपेक्षा काही चुकीच्या नाहीत ना. बाबा अप्पे, मला तर वाटतं ना की मी तुमचा गुन्हेगार आहे का, मीच या दुःखाचं कारण आहे. बाबा असं काही नाहीये. अहो तुमची यात काहीच चुकी नाहीये. अगं नाही कशी अप्पे, अगं मी जरा कळ काढली असती तर मीच अर्जुनकडनं वचन घेतलं नसतं ना तर ह्यो गुत्ताच वाढला नसता बघ. बाबा तुम्ही एवढी वर्ष थांबलात की कोण थांबतं सांगा मला. आणि या सगळ्यात मला माझी पण चुकी वाटते. अर्जुनने संबंध तोडले म्हणून मी पण बोलायला आले नाही. मी पण बोलायला हवं होतं ना तुमच्याशी. होय अप्पे, का नाही बोललीस तू का? बाबा हो, मला बोलायचं होतं पण मी कसं बोलणार होते. मी जर तुमच्याशी बोलायला आले असते ना तर अर्जुन चिडला असता, आणि तुमच्याशी बोलायला आले असते तर तुम्ही मला अमोल विषयी विचारलं असतंच की. मग मी काय सांगायला पाहिजे होतं तुम्हाला. अर्जुनने आधीच सांगितलेलं, मला नव्हतं काही कळत बाबा. खरं आहे अप्पे, हे अजिबात सोपं नाही ग. अगं मला बी मागच्या 7 वर्षात जे काय झालं ना त्यावरनं तुझा राग यायचा. पण आज तुला भेटलो आणि तुझी बाजू कळली ग मला. अप्पे, मी अमोलला बघितलं आणि तुझ्या पद्धतीने त्याला वाढवलंस ना ते बघून मला खरंच तुझा अभिमान वाटतो अप्पे. हो बाबा, नाही माझ्याकडनं जेवढं झालं तेवढं केलंय मी. अगं भरपूर दिलेस तू अप्पे. मला तर वाटते ना की अमोल तुझ्याकडे होता ना तेच लय बरोबर झालं बघ. आणि बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी अर्जुनला आणि अमोलला कधीच वेगळं नाही करत. आणि तुमचं काय अप्पे? बाबा आमच्या नात्याची दिशा कायमच नियती ठरवत आहे, आणि मला विश्वास इथून पुढे पण जे जे होईल ते चांगलंच होईल. अप्पे, तू लढणारी आहेस आणि हीच गोष्ट तुला इतरांपासून वेगळी करते. आर्या, मला सांग बरं, तुमचा साखरपुडा झाल्यापासून तुम्ही दोघं किती वेळा डेटवर गेलात ग? आणि दोघांनी असं किती वेळ एकत्र घालवलंय? एकदाही नाही जाऊबाई, म्हणजे त्याला तसा वेळच नाही तर. आर्या, अगं अशा काही गोष्टी कराव्या लागतील की जेणेकरून भाऊजी आपोआप वेळ काढते. म्हणजे जाऊबाई, अहो कसली भन्नाट आयडिया आहे ही. माझ्या आभार नंतर मान, पण आता मी जे काही सांगितले ना ते कसं करायचं त्याचा नीट विचार. हो. आणि भाऊजींना साडी नेसलेली आवडते हा? हो का? आर्या, तू ना अशी तयार होऊन जा, अशी तयार होऊन जा की तुला बघितल्यानंतर भाऊजींच्या डोक्यात अपर्णाचा विचार सुद्धा नाही आला पाहिजे. हो. बरं जाऊबाई. आई, अगं आर्या, काय ग? आई, का ओरडतीयस एवढं? अगं मी आणि अर्जुन ना आज डेटवर जातोय. डेटवर? आर्या, खरं सांगतेयस? हो. आणि अर्जुन तयार झाला डेटवर यायला? अगं का नाही होणार तो? होणारी बायको आहे मी त्याची. छान आयडिया ही डेटची. हो आई, अर्जुनच्या आणि माझ्या नात्याची ही नवीन सुरुवात आहे, आणि मला विश्वास आहे आता अर्जुन माझ्याकडे नक्की येईल. हो ग, सगळं मनासारखं होईल तुझ्या. बरं आई, मला ना एक खूप मोठा प्रश्न पडलाय ग. कसला? साडीचा ना? हो. थांब, तुझ्यासाठी मी एक स्पेशल साडी देते. स्पेशल? हो, एकदम स्पेशल. थांब.
वाव, आई काय सुंदर साडी आहे ही. अगं भरजरीची आहे की ग? आर्या, अगं तुझ्या बाबांनी ना लग्नानंतर घेतलेली ही माझी पहिली साडी आहे. आई, अगं ही साडी तू मला देतेस? अगं मी काय करणार आता या साडीचं? आणि हे बघ, माझं कोकरू खुश ना, तर मी खुश. आणि हे बघ, तुझ्या आनंदाशिवाय ना आता मला काही नकोय. थँक्यू आई, थँक्यू सो मच. आर्या, जशी तुझ्या बाबांची आणि माझ्या नात्याची सुरुवात या साडीपासून झाली होती ना, तशीच तुझ्या आणि अर्जुनच्या नात्याची नवीन सुरुवात होईल बघ. हो, नक्कीच. अमोल, काय चाललंय तुझं? तुला बघून कोणी म्हणेल का तू आजारी आहेस म्हणून? मा, मी आजारी नाहीये. मा, पण मला एक गोष्ट सांग ना. बोला. नेती म्हणजे काय? एक मिनिट. नियतीबद्दल तुला कसं माहिती? मा, हे माझं सिक्रेट आहे. मापासून कोणी सिक्रेट लपवतं का? मा, मला आजोबांनी सांगितलं. काय सांगितलं? तुला आणि बाबांना नेतीने एकत्र आणले म्हणून. आपले आजचाच दिवस आहे. हीच ती वेळ आहे. जर का तू आत्ता हिथून उठून त्या मांडवात जाऊन पोचलीस, सगळ्यांसमोर उभी राहिलीस आणि जर बोलू शकलीस ना, तर उद्या कलेक्टर झाल्यानंतर कुणाच्या बापात दम नसणारे तुला प्रश्न विचारण्यात.